नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 16 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप धक्कादायक आहे, कारण पोलिसांनी अर्जुनला शांताच्या खुनाखाली अटक केलेली आहे आणि त्यातली त्यात तो इन्स्पेक्टर जो आहे तो अर्जुनचा खरा शत्रू आहे. तर प्रेक्षकांनो, त्यामुळे खरंच खूप मजा येणार आहे. तर सुरुवातीला इथे बघा, प्रिया म्हणते की आई मी साडी घालतीये, पण आता जॉबला जाणार आहे ना, त्यामुळे मी आजपासून ड्रेस घालू का. त्यावेळेस कल्पना म्हणते की हे बघ प्रिया, मी तुला कधीच साडी घालायला सांगितली नाही आणि माझं अजिबात असं मन नाही आहे की माझ्या सुनेनं काय घालावं आणि काय नको. आता प्रेक्षकांनो, यावेळेस सायली म्हणते की हिला आज अचानक अशी का ड्रेस घालायची हुकी आली. बहुतेक अधिराज भाऊजींवर हिला इम्प्रेशन पाडायचं असेल. आता प्रेक्षकांनो, इथे बघा कल्पना आणि प्रताप हे दोघे बसलेले असतात आणि त्यावेळेस बघा अस्मिता बाळाला घेऊन पळतच येते आणि त्यावेळेस ती म्हणते की मम्मा अगं बघ ना, हा किती रडतोय, शांतच होत नाही आणि तो खूप जोरजोरात रडत असतो. प्रेक्षकांनो, त्यावेळेस कल्पना बाळाला घेते आणि बाळाच्या अंगावरचे सर्व काही ते गुंडाळलेले कापड आहे ते कापड काढते आणि म्हणते की आमच्या बाळाला काही झालेलं नाही. असं म्हटल्यावर प्रताप म्हणतो की थांब, मी अर्जुनला कॉल करतो. त्यावेळेस ती म्हणते नाही हो, काहीही गरज नाही, अर्जुनला कॉल करायची गरज नाही. मग यावेळेस बघा अस्मिता म्हणते की अगं मम्मा तू असं काय म्हणतेस, किती रडतोय तो. त्यावेळेस ती म्हणते काही नाही गं, त्याला फक्त गॅस झालाय ना म्हणून, बाकी काही नाही. आणि त्याचा थोडासा पायाचा व्यायाम करते आणि लगेच ते बाळ हसायला लागतं. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणते की मम्मा तुम्ही नसता तर मी काय केलं असतं का. आणि त्यावेळेस बघा तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तेव्हा इथे प्रताप म्हणतात काय अस्मिता, काय झालं, तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आले. त्यावेळेस बघा इथे कल्पना उठते आणि तिला म्हणते काय झाले अस्मिता, रडतीयस तू. त्यावेळेस ती म्हणते की अगं मम्मा, इथं बाळ एवढं रडत होतं म्हणून त्याला सचिनकडे घेऊन गेले. त्यावेळेस सचिन मला म्हणतो की मला डिस्टर्ब करू नको, तू जा इथून. आणि त्यावेळेस बघा इथे ती म्हणते की तुम्ही खरंच किती माझ्यावर प्रेम करता, अगदी लहानपणापासून. आणि असं म्हटल्यानंतर बघा इथे कल्पना म्हणते काय सचिन असं म्हटला. त्यावेळेस प्रताप म्हणतात की जाऊ दे ग, आपल्याला फक्त अस्मिता आणि बाळाकडे बघायचं आहे, दुसरीकडे काहीही लक्ष द्यायचं नाही. आणि कल्पना हो, आता या बाळाला तू शांत करते केलंयस तर आता या पण बाळाला शांत कर. असं म्हटल्यानंतर बघा अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की हे बघ अस्मिता, तुझ्या पाठीशी कोणीही नसेल तरी मी आणि डॅड नेहमी तुझ्या पाठीशी उभं राहू. आणि असं म्हणून ओ ग माझं पिल्लू म्हणून तिला जवळ घेते. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा अर्जुन हा ऑफिसला निघालेला असतो आणि तो इथे बायकोनं फ्लाइंग किस दिल्यामुळं खरंच खूप खुशीमध्ये असतो आणि जोरात त्याने सॉन्ग लावलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यातच बघा पोलिसांची गाडी त्याच्या गाडीला समोर येऊन आडवी उभा राहते. मग त्यावेळेस अर्जुन खाली उतरतो आणि तो म्हणतो काय झालं, माझी गाडी का थांबवली. असं म्हटल्यानंतर तो इन्स्पेक्टर आहे तो म्हणतो की काय वकील साहेब, मोठ्या वकिलांची गाडी थांबवायची नाही असं काही असतं का. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे बघा, इथं वकिलाचा काही संबंधच नाही, कारण नसताना तुम्ही माझी गाडी का थांबवली मी हे विचारतोय. यावेळेस ते हवालदार जो आहे तो म्हणतोय की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे म्हणून साहेबांनी गाडी थांबवली आहे. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की शक्यच नाही, मी रात्री तर पार्क करताना बघितली होती, माझ्या गाडीला नंबर प्लेट आहे. आणि त्यावेळेस ते इन्स्पेक्टर म्हणतो की चल दाखव. असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन दाखवायला जातो तर गाडीला खरंच नंबर प्लेट नसते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्हाला आता फाईन भरायला लागेल. आणि फाईन भरण्यासाठी त्याला अर्जुनला हवालदाराकडे तो इन्स्पेक्टर पाठवतो आणि हवालदार त्यांचं नाव वगैरे नोंदून फाईन भरून घेत असतो. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, इकडे मात्र जो इन्स्पेक्टर आहे तो अर्जुनचा जुना शत्रू आहे आणि त्यामुळे तो मुद्दाम होऊन काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी गाडीची तो चाचपणी करत असतो. पण प्रेक्षकांनो, त्याच वेळेस बघा अर्जुनच्या डिकीतून रक्ताचे थेंब खाली पडताना त्याला दिसतात आणि त्यावेळेस बघा त्याला पाहिजे असं काहीतरी घडलेलं असतं. आणि त्यावेळेस मग तो अर्जुनला तिकडे बोलवतो आणि अर्जुन म्हणतो की काय आता काय, जाऊ द्या मला आता. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो जाशील रे, थांब आधी तुझ्या गाडीची डिक्की तर उघड. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे बघा, माझा काहीही गुन्हा नसताना मी गाडीची डिक्की उघडणार नाही. त्यावेळेस इथे अर्जुनला तो इन्स्पेक्टर म्हणतो तू काहीही केलेलं नाही आहेस ना, तुला कसलीही भीती नाही, मग डिक्की उघडायला का घाबरतोयस. यावेळेस अर्जुन म्हणतो की हे बघा, तुम्ही मुद्दाम होऊन मला माझ्याशी असं वागताय. त्यावेळेस इथं तो इन्स्पेक्टर म्हणतो अरे डिक्की तर उघड मग बघूयात. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन डिक्की उघडण्यासाठी चावी काढतो आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस डिक्की उघडतो. प्रेक्षकांनो, समोर बघतो तर काय डिक्कीमध्ये खरंच खूप धक्कादायक गोष्ट
घडलेली असते आणि ती म्हणजे प्रेक्षकांनो शांताची डेड बॉडी जी आहे ती अर्जुनच्या डिकीमध्ये असते आणि हे बघून अर्जुनलाही काही कळेनासं होतं आणि त्याच वेळेस बघा तो इन्स्पेक्टर जो आहे तो इथे पिस्तूल अर्जुनवर पकडतो आणि यू आर अंडर अरेस्ट असं म्हणून तो अर्जुनला घेऊन जातो. आता प्रेक्षकांनो इथे जयेशला बघा शुद्ध आलेली असते आणि तो इथे आणि त्यावेळेस बघा तो इथे अर्जुनला कॉल ट्राय करण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन काही कॉल घेत नाही म्हणल्यावर तो सायलीला कॉल करतो आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तो सायलीला म्हणतो की सायली ताई शांता मावशी कुठेही सापडत नाही ती गायब झाली. मग त्यावेळेस सायली म्हणते की काय गायब झाली म्हणजे अशी कशी कुठे गायब झाली. त्यावेळेस इथं जयेश म्हणतो की नाही माहिती आणि त्यावेळेस सायली म्हणते की मग तू आतापर्यंत मेसेज वगैरे का केला नाही. त्यावेळेस जयेश म्हणतो की मला बेशुद्ध केलं होतं आणि ज्यावेळेस जे काही घडलं ते सर्व काही तो इथे सायलीला सांगतो आणि त्यावेळेस सायली म्हणते यामध्ये सुद्धा प्रियाचाच हात असणार आहे आणि इथे शांता मावशीपर्यंत प्रिया पोहोचली म्हटल्यावर ती नक्कीच शांता आणि मैनापर्यंत पोहोचणार. त्यामुळे तुम्ही एक काम करा मी तुम्हाला एक पत्ता पाठवते त्या पत्त्यावर तुम्ही सदा आणि मैनाला घेऊन जा. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे सायली विचारते की रात्री तुम्ही मेसेज केला आणि त्यावेळेस तर सगळं काही व्यवस्थित होतं ना. त्यावेळेस बघा इथं जयेश म्हणतो की काय मी रात्री तुम्हाला मेसेज केलंच नाही थांबा मी चेक करून सांगतो आणि प्रेक्षकांनो तो मोबाईलमध्ये पाहतो तर काय त्याच्याकडनं कॉलही गेलेले असतात मेसेजही गेलेले असतात. मग त्यावेळेस तो सायलीला म्हणतो की सायली ताई मी तुम्हाला रात्री मेसेज देखील केले नव्हते आणि कॉलही केले नव्हते आणि मी आत्ताशी शुद्धीमध्ये आलोय असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायली म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे त्या पत्त्यावर तुम्ही नक्कीच सदा आणि मैनाला घेऊन जा. आता प्रेक्षकांनो इथे सायलीला खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्यावेळेस शांता मावशीचं काय झालं असेल याच विचारामध्ये सायली आहे आणि त्यावेळेस ती जयेशला म्हणते जयेश दादा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका होईल सर्व नीट. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा ती म्हणते की मी आता लोकेशन सेंड करते. आता प्रेक्षकांनो इकडे इन्स्पेक्टर जो आहे तो अर्जुनला घेऊन आलेला आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो घेऊन या रे त्याला आतमध्ये मला माझ्या हाताने त्याला या लॉकरमध्ये बंद करायचं आहे आणि त्यावेळेस तो धक्के मारून अर्जुनला लॉकरमध्ये ढकलतो आणि तेव्हा बघा अर्जुन समोर येऊन तो म्हणतो की काय अर्जुन सुभेदार तुम्हाला आठवतंय का काही दिवसांपूर्वी माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करून माझी तुमच्यामुळे नोकरी गेली होती आणि मी माझी नोकरी तर परत मिळवली पण माझं प्रमोशन राहून गेलं आणि त्यामुळे तुम्हाला आता मी सहजासहजी सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही आतमध्ये राहाल याचीच मी व्यवस्था करून राहील आणि तुम्हाला कसा त्रास द्यायचा याचीच मी व्यवस्था करेल तुमचा त्रास कधीच मी कमी होऊ देणार नाही. प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमचा पर्सनल राग काढण्यासाठी तुम्ही मला अरेस्ट केलेला आहे. त्यावेळेस इथे तो म्हणतो की तू तसं समज. आता प्रेक्षकांनो यावेळेस अर्जुन त्याला म्हणतो की मला एक कॉल करायचा आहे. त्यावेळेस तो म्हणतो की नाही तुला मी कॉल करायला देणारच नाही आणि तुझा त्रास मी कमी होऊनच देणार नाही असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघ तू कायद्याबाहेर वागतोयस त्यामुळे एक परमिशन कॉल करण्यासाठी असते आणि त्यावेळेस तो म्हणतो की हो देईल रे थांब मला आमची सगळी प्रोसिजर करू दे नंतर बघेन कॉल करायचं असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता कॉल करायचा आहे. त्यावेळेस इथे तो इन्स्पेक्टर म्हणतो की नाही नंतर बघेन माझी प्रोसिजर कंप्लीट होऊ दे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा सायली ही या गडबडीमध्ये त्याला लोकेशन जयेशला लोकेशन पाठवायचं राहिलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की मी त्याला तो पत्ता पाठवते आणि त्याआधी बघा प्रेक्षकांनो ती चैतन्यला कॉल करते आणि त्यावेळेस चैतन्यला म्हणते की हॅलो चैतन्य भाऊजी तुम्ही कुठे आहात आणि हे तुमच्याबरोबर आहेत का असं म्हटल्यावर चैतन्य म्हणतो की नाही अर्जुन माझ्याबरोबर नाही परंतु तो एका क्लायंटला भेटायला जाणार आहे आणि मग तिथून नंतर ऑफिसला येईल ऑफिसला आल्यानंतर आमची भेट होईल काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हो आणि जी रात्री शांताला आणि जयेशला बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगितलं होतं ती पूर्ण गोष्ट इथं सायली ही चैतन्यला सांगत असते आणि त्यावेळेस चैतन्य म्हणते काय रात्री एवढी मोठी गोष्ट घडून गेली. त्यावेळेस सायली म्हणते की हो आणि मला तर वाटते प्रियाचाच यामध्ये हात असणार आहे म्हणूनच मी सदा आणि मैनावरही प्रियाचा डोळा असेल म्हणून मी सदा मैनाला तुमच्या घरी पाठवत आहे जयेशला तुमच्या घरी घेऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे तुम्हाला चालेल ना असं म्हणल्यावर चैतन्य म्हणतो की ऑफकोर्स वहिनी चालेल ना आणि त्यावेळेस तो म्हणतो की उलट माझंही लक्ष राहील सदा मैनावरती आणि आता ती म्हणते की मी पत्ता पाठवायचा विसरले आणि ती तेव्हा पत्ता पाठवते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे
रिपोर्टरची अख्खी गँग इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि त्यावेळेस बघा इथं आतमध्ये येण्यासाठी परमिशन नसते, तरी देखील या इन्स्पेक्टरनं त्याला आतमध्ये येऊन दिलेलं आहे आणि प्रेक्षकांनो ते रिपोर्टर्स जे आहेत ते इन्स्पेक्टरला विचारते की काय तुम्ही नावाजलेले वकील अर्जुन सुभेदार यांना अरेस्ट केली आहे आणि त्यांच्यावर काय गुन्हा आहे. त्यावेळेस बघा ते इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांच्या गाडीमध्ये एका महिलेची डेड बॉडी सापडली आहे आणि त्यावेळेस आम्ही त्याचमुळे त्याला अटक केलेली आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथे ते रिपोर्टर जे आहे ते म्हणतात की कोण आहे बाई आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचा खून का केला असेल अर्जुन सुभेदारनं. यावेळेस इथे तो वकील इथे इन्स्पेक्टर जो आहे तो म्हणतोय तुम्हाला विचारायचं आहे का त्याला. तो बघा तो अर्जुन सुभेदार इथेच आहे, जाऊन विचारा त्याला. त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की हे बघा प्लीज तुम्ही फोटो वगैरे काढू नका आणि त्यावेळेस त्यातील एक रिपोर्टर आहे ती म्हणते की का हो तुम्ही त्या महिलेचा खून का केला. त्यावेळेस बघा तो म्हणतो की मी जे काही बोलायचं असेल ते इथे बोलणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे सायलीच्या मनाला उगाचच हुरहुर लागलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की माझं मन एवढं का अस्वस्थ होते, मला कुठल्या गोष्टीची भीती वाटते काही समजत नाही आणि त्यावेळेस ती एकटीच रडत असते. आता प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर हे तुम्ही कायद्याच्या विरोधात करताय, असं रिपोर्टर्सला आतमध्ये येणं ही परवानगी नसते आणि तुम्ही आतमध्ये त्यांना कसं काय सोडले, तुम्ही मुद्दामहून करताय असं म्हणून तो इथे इन्स्पेक्टर ओरडत असतो. आणि त्यावेळेस बघा इथे तो रिपोर्टरला म्हणतो की हे बघा मला कोणीतरी मुद्दामहून फसवलं आहे आणि जे काही बोलायचं आहे ते कोर्टामध्ये बोलणार आहे, तुम्ही प्लीज या. आता प्रेक्षकांनो हे जे त्यांचं चालू असतं तो इन्स्पेक्टर लांबून त्याची अर्जुनची मजा बघत असतो आणि त्यावेळेस अर्जुन चिडून म्हणतो की ए इन्स्पेक्टर हे कायद्याविरोधात आहे, प्लीज तू ह्यांना आता इथून जायला सांग. आणि त्यावेळेस बघा तो इन्स्पेक्टर म्हणतो की ओ तुम्ही आतमध्ये काय करताय, तुम्हाला कोणी सोडलं आतमध्ये, चला चला बाहेर व्हा असं म्हणून त्या सर्व लोकांना रिपोर्टर्स लोकांना तो इन्स्पेक्टर जो आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस त्याच्याकडं त्या रिपोर्ट्समधलं कोणतरी पाहतं आणि त्यावेळेस तो म्हणतो की ए माझ्याकडे काय बघतोय, चल निघ बाहेर, तुला कोणी आतमध्ये येण्याची परमिशन दिली. आणि बघा प्रेक्षकांनो या इन्स्पेक्टरनं मुद्दाम होऊन त्यांना बोलवलेलं असतं आणि आता असं म्हणतोय की तुम्हाला कोणी परमिशन दिली. प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथं अर्जुन त्या इन्स्पेक्टरला म्हणतोय की इन्स्पेक्टर पाटील तुझी नोकरी जी आहे ती तुझ्या बेकायदेशीर वागण्यामुळेच गेली होती आणि आत्ताही तू हेच करतोयस आणि हे बघ तू जर मला मोबाईल दिला नाहीस तर मी कधी ना कधी जेलमधून बाहेर पडणारच आहे आणि त्यावेळेस मग मी बघतो तुझ्याकडे, मग त्यावेळेस बघ तुझं मी काय करतो. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो तो इन्स्पेक्टर जो तो आहे तो म्हणतोय ए हवालदार दे रे ह्याला मोबाईल. आणि हो त्याला बाहेर काढताना त्याच्या हातात बेड्या घालून त्याला बाहेर घेऊन ये. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा जो हवालदार आहे तो आतमध्ये जातो आणि अर्जुनच्या हातामध्ये बेड्या घालून अर्जुनला बाहेर घेऊन येतो. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन सायलीला कॉल करतो आणि त्यावेळेस बघा सायली खूप हायपर झालेली असते आणि ती म्हणते काय आहो तुम्ही कोण आहे, कोणाच्या नंबरवरून फोन केला आहे. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की हे बघ तू टेन्शन घेऊ नको आणि अगोदर प्लीज तू शांत हो. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते काय झालं, कुठे आहेत तुम्ही. यावेळेस अर्जुन म्हणतो की हे बघ मी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि मला एका खुनाच्या आरोपामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यामुळे मी तुला कॉल करून सांगतो आहे. आता प्रेक्षकांनो हे ऐकून त्या इन्स्पेक्टरला खूपच आनंद होतो आणि त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की काय बोलताय आणि सायलीची हे ऐकून बोलतीच बंद होते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस कॉल कट होतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे प्रतापला न्यूज आलेली आहे आणि त्यावेळेस तो प्रताप जे आहे ते ओरडत येतात कल्पना अगं तू ऐकलंच ना, हे बघ ना आपल्या अर्जुनला अटक झालेली आहे. आणि त्यावेळेस तो कल्पनाला ती न्यूज दाखवतो आणि प्रेक्षकांनो ती न्यूज बघा इकडे लगेच प्रिया स्वतःच्या मोबाईलमध्ये पाहते आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की नाही हे ॲक्सिडेंटप्रमाणेच काहीतरी खोटं असेल. त्यावेळेस बघा इथे विमल म्हणते की आपल्या घरावर अशी काय एका मागोमाग एक काही ना काही संकट येत चालली आहेत. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा प्रिया म्हणते की अर्जुनने कोणाचा खून केले असेल, म्हणजे खरंच हिला असं वाटतंय की अर्जुनने खरंच खून केला असेल. आता प्रेक्षकांनो एवढ्यातच प्रतिमा सुमन या दोघीही येतात आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर अश्विन देखील असतो आणि अश्विन म्हणतो की दादाच्या बाबतीत हे सर्व गोष्टी का घडतायत. आणि प्रतिमा म्हणते की आम्हाला बातमी कळाली की लगेच आम्ही इकडं आलो आणि रविराज पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत. त्यावेळेस बघा इथे प्रताप म्हणतात की
पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर एक कॉल करण्याची परमिशन असते. काय कल्पना तुला कॉल आलाय का? त्यावेळेस कल्पना म्हणते की नाही, बहुतेक सायलीला आला असेल. आणि तेवढ्यातच इथं प्रताप सायलीला आवाज देतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो सायली ही खाली आलेली असते. त्यावेळेस प्रतिमा विचारते काय ग सायली, तुला अर्जुनचा कॉल आलाय का? काय म्हणला अर्जुन? आणि सायली काहीच बोलत नाही. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस मग कल्पना पुढे येते आणि सायलीला म्हणते की सायली सांग ना गं, तुला अर्जुनचा कॉल आला होता का? असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हो. आणि त्यावेळेस ती म्हणते की अर्जुनला खरंच पोलीस घेऊन गेलेत का? अर्जुनवर खरंच खुनाचा आरोप आहे का? आणि त्यावेळेस सायली म्हणते की हो आई, हे सर्व सत्य आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा, कल्पना सायलीला जवळ घेते आणि दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारून दोघीही जोरजोरात रडायला लागतात. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा, इकडे पोलीस स्टेशनमध्ये तो इन्स्पेक्टर अर्जुनची चौकशी करायला येतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की काय तू का त्या बाईचा खून केला सांग बरं. त्यावेळेस तो म्हणतो की ती खूप चालू बाई होती आणि तिच्या काही धंद्यांमध्ये तू बहुतेक तिचा भागीदार असशील आणि तिनं तुझे भागीदारी दिली नसेल म्हणूनच तू खून केला असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तर तुझ्यापेक्षा वयाने खूप वयस्कर आहे रे, म्हणजे तसं तर काही नसेल, पण मला तर वाटतंय तिच्याकडून चांगल्या चांगल्या लेडीज तुला भेटत असतील आणि असंच काहीतरी घडलेलं असेल. हो ना, हो ना, असं म्हणून मुद्दाम इथं अर्जुनला उपसवण्याचा तो इन्स्पेक्टर प्रयत्न करत असतो. पण प्रेक्षकांनो अर्जुन हे शांतपणे ऐकून घेतो आणि खूप खूप घाणेरडे आरोप तो अर्जुनवर करत असतो. आणि तो म्हणतो की हे बघ, तू जर सर्व काही खरं खरं सांगितलं नाहीस तर माझी काठी बोलेल. आणि प्रेक्षकांनो यावेळेस अर्जुन खूप रागाने त्याच्याकडे बघत असतो. आणि त्यावेळेस इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघ, तू खाली बघ. त्यावेळेस अर्जुन अजिबात खाली बघत नाही आणि इन्स्पेक्टर ती रागाने काठी फेकून देतो. आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की हे बघ, मी एक क्रिमिनल वकील आहे आणि त्यामुळं तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. आता प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर म्हणतो तू जरी कितीही मोठा वकील असलास तरी तुला आता कोणीही सोडवणार नाही आणि तुला कोण वाचविल माझ्या तावडीतून. आता त्यावेळेस तो इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघ, तुझ्यापेक्षा एखादा सिनियर वकील आला तर तू वाचण्याची शक्यता आहे, पण कोण मदत करेल रे तुला? मला तर नाही वाटत तुला कोण मदत करेल म्हणून. प्रेक्षकांनो यावेळेस अर्जुन म्हणतो की मला कोणाच्याही मदतीची गरज नाही, कोर्टामध्ये माझी मी केस लढवायला माझा मी समर्थ आहे. असं म्हटल्यानंतर बघा, त्या इन्स्पेक्टरला खूप राग येतो आणि तो रागामध्ये इथे अर्जुनला काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे बघ, मी माझी कबुली देईल, पण जे काही सर्व सत्य घडलं होतं अगदी तशाला तसं मी सांगेन. हे घाणेरडे खोटे आरोप जे आहेत ते मी कधीही सिद्ध करणार नाही आणि हे घाणेरडे आरोप मी माझ्यावर जरी तुम्ही केले असले तरी मी कधीही सिद्ध करणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, कल्पना ही घरी खूप जोरजोरात रडत असते. आणि त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की आई, मी ह्याच्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येते. आणि त्यावेळेस बाबा म्हणतात की चल मी पण येतो तुझ्याबरोबर. त्यावेळेस इथे सायली म्हणते की नाही नको, आता आईला तुमची खूप जास्त गरज आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे प्रताप म्हणतात की हे बघ सायली, तू जर आता पोलीस स्टेशनला गेलीस तर अर्जुनलाही थोडासा दिलासा वाटेल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की हा बाप तुझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असेल. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघायते प्रताप म्हणतात की थांब, मी चैतन्यला कॉल करतो आणि मग चैतन्य आणि तू बरोबरच जा. आता प्रेक्षकांनो यावेळेस प्रताप चैतन्यला कॉल करतात आणि चैतन्यला म्हणतात काय रे, तुला बातमी कळाली का? त्यावेळेस चैतन्य म्हणतो की हो. आणि त्यावेळेस इथे प्रताप म्हणतात की बरं मग तू तिथून जिथे आहे तिथून तसाच पोलीस स्टेशनला निघ. रविराज तिथे पोहोचलेला आहे आणि आता सायली ही इथून घरून पोलीस स्टेशनला यायला निघते, तिलाही घेऊन जा. आता यावेळेस सायली अश्विनला सांगते की अश्विन भाऊजी, घरच्यांवर सगळ्यांवर व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि मी जाऊन येते. आणि त्यावेळेस बघा ती कल्पनाला म्हणते की आई, मी तुम्हाला शब्द देते की मी यांना सोडवल्याशिवाय राहणार नाही. आता प्रेक्षकांनो इथे बघा, सायली ही अर्जुनला सोडवण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडते. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया ही शांताच्या फोटोवर क्रॉस करते आणि रविराज हा पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो. परंतु इथे अर्जुन म्हणतो की माझी केस मी लढणार आहे आणि माझा मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे. प्रेक्षकांनो इथे प्रिया म्हणते की
आता या दोघांच्या नवरा बायकोची शोकांतिका झाली सुरू. आता खरंच इथून पुढचे प्रत्येक भाग हा खरंच पाहण्यासारखा असणार आहे. प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडला तर लाईक करा आणि उद्याचा भाग किंवा इथून पुढचे सर्वच भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.